कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज स्वातंत्र्य सैनिक वसाहत प्रभाग आणि राजेंद्रनगर या परिसरात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत साळुंखे पार्क कमानीजवळून या पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वृंदावन रेसिडेन्सी, प्राजक्ता रेसिडेन्सी, म्हाडा कांजरभाट वस्ती, DR भोसले नगर, राजगुरू नगर, शिवनगर, महालक्ष्मी पार्क, शाहू पार्क परिसरातील अरुणोदय गृहनिर्माण संस्था, म्हाडा, त्रिवेणी संकुल, तावडे फाउंडेशन परिसर आदी परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांचं लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी परिसरातील मतदारांशी संवाद साधत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या आदरणीय महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व या लोकसभेमध्ये जाणार आहे. कारण जी मंडळी पुढच्या बाजूला ज्यांना आपण मागच्या 2019ला निवडून आणलं, 2.25 लाख मतांनी निवडून आणलं, आमचं ठरले हा नारा दिला आणि आजच्या परिस्थितीमध्ये तीच मंडळी आपल्या सगळ्यांच्या विरोधात या ठिकाणी काम करायला लागली. तुम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं, बंटी साहेबांनी आणलं आणि मग आज तीच मंडळी आपल्याला विसरलेली. ठीक आहे, आता त्यांनी त्यांची बाजू दाखवलेली आहे, आता आपण आपली बाजू या 7 तारखेला दाखवायला पाहिजे. या पदयात्रेदरम्यान आयोजित मिसळ पे चर्चा या उपक्रमालाही परिसरातील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी माजी नगरसेवक लाला भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजू साबळे, संदीप बिरांजे, महेश हवलदार, बंडू शिंदे, मुकेश भाट, दस्तगीर शेख, नितेश मोरे, नाना खंडागळे, आतिश मजले, किशोर नायक, उदय कदम, संजय साबळे, उदय साबळे, विक्रम कांबळे, अमित नागटिळे, संगीता चक्रे, सुनीता कांबरे तसंच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.